एक महत्त्वाची घडामोड आहे। अभिनेता सैफ अली खानचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस दाखल झालेले आहेत। आता सैफच्या जबाबातून काय नेमकं समोर येतंय, काय खुलासा होणार आहे याकडे लक्ष असेल। सैफ अली खानची प्रकृती सध्या चांगली आहे। आता त्या रात्री नेमकं काय घडलं याची माहिती पोलिसांना सैफकडून मिळेल। सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अजय यांच्याकडून। अजय, एक महत्त्वाची ही घडामोड म्हणता येईल। आता सैफ अली खानचा जबाब या संपूर्ण प्रकरणी नोंदवला जाणार। खरं तर 2 दिवसापूर्वी अभिनेते सैफ अली खान यांच्या घरी जो चोरीचा प्रकार घडला त्यामध्ये अभिनेता सैफ अली खान गंभीर जखमी झालेला होता। जवळजवळ 6 वार सैफ अली खानवर त्या आरोपीने केलेले होते। मात्र तो संपूर्ण घटनाक्रम कसा घडलेला होता, सैफ अली खान त्यावेळी कुठे होता आणि या संदर्भात पोलीस त्याचा जबाब नोंदवणार आहेत। खरं तर मुंबई पोलिसांचे काही पोलीस अधिकारी लेटर पॅड हातात घेऊन आलेले आपल्याला दिसत आहेत, ज्यावर जबाब नोंदवला जाऊ शकतो। लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर उपचार सुरू आहे। खरं तर डॉक्टरांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की सैफची जी तब्येत आहे ती सध्या स्थिर आहे आणि अशामध्ये सैफ अली खान मुवमेंट करतोय। ऑपरेशन सुद्धा सैफ अली खानवर झालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये सैफ अली खान त्याचा जबाब नोंदवू शकतो। खरं तर मुंबई पोलिसांकडे आता काय नवीन खुलासे होणार आहेत, कारण का या संपूर्ण घटनाक्रममध्ये सैफ अली खानची भूमिका महत्त्वाची होती। आरोपी कुठल्या उद्देशाने आलेला होता, आरोपीने काय काय त्यावेळी प्रकार करण्याचा प्रयत्न केलेला होता, या संदर्भात सैफ अली खान पोलिसांना काय माहिती देणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे। त्याचा जबाब जो येणार आहे तो महत्त्वाचा असणार आहे। नक्कीच एक महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। सैफ अली खानचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस लीलावती रुग्णालयात दाखल आहेत। सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयातच उपचार सुरू आहेत।